बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय गोटातून शिवसेना ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। या पुस्तकात त्यांनी तुरुंगातील अनुभव, राजकीय घडामोडी आणि इतर राजकीय गोष्टींबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले। संजय राऊत यांनी या पुस्तकाची एक प्रत राज ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास पाठवली आहे, अशी माहिती मिळते आहे। एकनाथ शिंदे यांना हे पुस्तक पाठवताना राऊत यांनी पत्र लिहिलंय। महाराष्ट्रातील सत्तांतर, ईडीचं राजकारण आणि शिवसेनेतील फूट यावर अप्रत्यक्षपणे त्यांनी या पुस्तकातून निशाणा साधलाय। सध्या हे पुस्तक महाराष्ट्रभर चर्चेत आहे। एकनाथ शिंदेने पुस्तक वाचलं पाहिजे, वाचायलाच पाहिजे पुस्तक त्यांनी ते। जर त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे त्या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे। आणि बराच काळ ते आमचे सहकारी होते, विशेषतः जेव्हा त्यांचा जो मार्ग निर्माण झाला भाजपात पळून जाण्याचा, त्याच्या आधी आणि साधारण त्या काळामध्ये ते माझ्याबरोबर होतेच आणि माझ्या बाबतीत काय चाललं याची त्यांना पूर्ण कल्पना होती। त्याच्यामुळे त्यांच्या पत्रात मी लिहिलं आहे की तुम्ही या सगळ्या अनेक घटनांचे या प्रवासातले साक्षीदार आहात, म्हणून ते पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे। नाही, पण रावसाहेब, एका घटनेचा तुम्ही त्या पत्रात उल्लेख केलेला आहे की ज्या एकनाथ शिंदेंनी तुम्हाला अटकेपूर्वी फोन केला होता आणि ते असं म्हणाले होते की मी वर बोलून घेऊ का, आणि तुम्ही नकार दिला होता। तुम्ही म्हणालात की अनेक घटनांचे ते साक्षीदार राहिलेले आहेत। अशा काय घटना आहेत ज्या ईडी त्यासाठी मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल आणि ते नैतिकतेला धरून नाही। पण एक प्रत तुम्ही राज ठाकरेंनाही पाठवलेली आहे। राज ठाकरेंनी हे पुस्तक का वाचलं पाहिजे? राज ठाकरे उत्तम वाचक आहेत। राज ठाकरे उत्तम वाचक आहेत। स्वतः राज ठाकरे यांच्यावर सुद्धा किंवा त्यांच्या सहकाऱ्यांवर सुद्धा ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा फास आवळलेला होता, त्यातून ते बाहेर पडले। किणी प्रकरणात सीबीआयनं त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला होता, तुम्हाला माहीत असेल, एक प्रकरण घडलं होतं। आता काही व्यवहारासंदर्भात ईडीनं त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, त्यांना आणि त्यांच्या सहकार्यानं। त्या प्रत्येकाने पुस्तक वाचावं, ज्यांना जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले, जे कधी काळी ईडीला घाबरून काही निर्णय घेतले, शरण गेले किंवा जे ताटमधून उभे राहिले, त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक